आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कल्याण डोंबिवलीत मनसेकडून मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांना स्टिकर वाटप करण्यात आले। मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर लावण्यात आले। पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस अज्ञात चोरट्यानं डेक्कन बस स्थानकातून लंपास केली। मात्र पुणे पोलिसांच्या प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळे आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। आरोपीने ही चोरी नेमकी कोणत्या उद्देशाने केली याचा तपास डेक्कन पोलीस करतायत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। 1 मे पासून मिसिंग लिंक सर्वांसाठी खुली होईल। प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र दिनीच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण होईल। नागपुरात प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं प्रिय यशवंतराव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्पंदन टिपणारी मुखपत्र सरकारी महाराष्ट्र 27 एप्रिलपासून वाचकांच्या भेटीला येते। इराण युद्धामुळे राज्याच्या सहकार क्षेत्रावर काय परिणाम झाला आणि सर्वसामान्यांसाठी स्वयंपुनर्विकास धोरण जादूची कांडी ठरेल का, अशा विविध प्रश्नांचा विस्तृत आढावा घेणारे हे मुखपत्र असेल। होमगार्डकडून ट्रेन मॅनेजरला मारहाण करण्यात आली आहे। विलेपार्ले स्थानकावर मंगळवारी रात्री ही घटना घडली। 4 होमगार्डने एकाच डब्यात गर्दी केली होती। महिलांच्या सोयीसाठी ट्रेन मॅनेजरनं होमगार्डना सूचना केल्यानं वाद झाला। गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एका बाजूला आंदोलनकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात असताना दुसऱ्या बाजूला समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करत आमदार गायकवाडांना समर्थन दिले। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खर्दे बुद्रुक इथं SVKM संस्थेनं उभारलेल्या तब्बल 1200 खाटांच्या अत्याधुनिक तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचं लोकार्पण पार पडलं। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात सीमेवरील आदिवासी आणि दुर्बल घटकांना आता हक्काची आणि कॅशलेस आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होईल। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभापती राम शिंदेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनास गेले असता प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखल्यानं गोंधळ वाढला होता। बागेश्वर बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या केलेल्या वक्तव्यावर कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। कुठल्याही महाराजांनी प्रथम छत्रपतींचा इतिहास समजून घ्यावा आणि मग वक्तव्य करावं असा संताप शिवलीला यांनी व्यक्त केला आहे।